नमस्कार. कोन्नूस रीडिंग एक्सप्रेसमध्ये परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. मी आजपर्यंत खूप आत्मचरित्र वाचलेली आहेत, पण ऋषी कपूर यांनी जे स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्याला तोड नाही आहे. त्या आत्मचरित्रात ते इतके मनापासून व्यक्त झालेले आहेत की त्यांनी केलेली परखड टीका किंवा त्यांनी ज्या चुका केल्यात त्यासाठी सुद्धा त्यांनी अगदी जाहीरपणे माफी मागितलेली आहे. अगदी बिनधास्त आणि खुल्लम खुल्ला बॉलिवूडमधल्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एकदा वाचून बघा ना. ऋषी कपूर यांनी लिहिलेलं त्यांचं आत्मचरित्र ज्याचं नाव आहे खुल्लम खुल्ला. अगदी त्यांच्या खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों या गाण्याप्रमाणेच त्यांचं आत्मचरित्रसुद्धा खुल्लम खुल्ला आहे. या आत्मचरित्रातनं त्यांनी त्यांचे वादग्रस्त ट्विट्स, त्यांची अफेअर्स, नीतू कपूरनी त्यांच्यासाठी जो काही त्याग केला तो त्याग, त्यामागच्या भावना, बॉलिवूडमधले रंजक किस्से, वेळोवेळी दुय्यम भूमिका मिळाल्या पिक्चरमध्ये, त्याची मनातली खंत, घरात त्यांची होणारी चिडचिड, त्यांची व्यसनं, ह्या सगळ्यांविषयी ते मनापासून लिहितात आणि अत्यंत प्रामाणिकपणे लिहितात. आजपर्यंत बॉलिवूडमध्ये इतकं खरंखुरं, इतकं मनापासून आणि मनातून जर कोण व्यक्त झालं असेल ना तर ते फक्त ऋषी कपूर आहेत. त्यामुळे जरूर वाचा त्यांचं आत्मचरित्र ज्याचं नाव आहे खुल्लम खुल्ला आणि जाणून घ्या ऋषी कपूर यांची पडद्यामागची दुनिया कशी होती. आणि ही दुनिया जाणून घेताना सर्वात महत्त्वाचं तुमची काळजी घ्या. नमस्कार.